आजच्या या ठिकाणी तुम्ही जे धरणे आंदोलनासाठी बसले, काय म्हणून बसले आणि कसे करता बसले? या ठिकाणी 2005 पासनं शासनाने जी जाचक NPS जी योजना होती आणि कर्मचाऱ्यांची जिव्हाळ्याची जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद केल्याचा निषेध करण्यासाठी आणि NPS नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून जी योजना आहे ती बंद करून कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि संबंधित कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याच्या भावी आयुष्यासाठी जी जुनी पेन्शन योजना जी चांगली योजना आहे ती योजना शासनाने लागू करावी यासाठी संबंध महाराष्ट्रभर आजच्या दिवशी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। शासन वारंवार ह्या मागणीकडे कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आलं आहे। मागच्या वर्षी देखील शासनाने आश्वासित केलं होतं, प्रत्येक वेळेस शासन वेळकाढूपणा करत असून सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी फसवणूक करत आहे। त्याचा निषेध म्हणून आजपासून आम्ही काम बंद आंदोलन आणि बेमुदत संपात या ठिकाणी सर्वजण सहभागी झाले आहोत। या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेला कुठेही त्रास होऊ नये ही आमची कर्मचाऱ्यांची अपेक्षा नाही आहे, परंतु शासन आमच्या न्याय हक्काच्या ज्या योग्य रितसर मागणी आहे याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। याच्यात कर्मचारी संपात सहभागी होताना मोठ्या जड अंतकरणाने या ठिकाणी सहभागी होत आहे। याच्यात सर्वसामान्य नागरिकांनी देखील या संपासाठी शासनाच्या विरोधात आमच्याकडे खाजगीत बोलताना या संपाबाबत पाठिंबा दर्शवलेला आहे। या संदर्भामध्ये तुमचा किती दिवसापर्यंत आंदोलन चालणार आहे आणि तुम्ही आता इथं संघटनेत किती लोक सामील आहे? या ठिकाणी चांदवड तालुका ग्रामसेवक संघटना या ठिकाणी 100% या संपात सहभागी आहे। यात फक्त कंत्राटी कर्मचारी वगळून सर्व कर्मचारी आमचे संपात सहभागी आहे। काही लिपिकवर्गीय संघटना आहे, त्यानंतर काही परिचर संघटना देखील या संपात काम बंद आंदोलनात सहभागी आहे। काय नाव आपलं? मी विशाल सोनवणे।